या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे सन्मानित खासदार विमा कर्मचारी श्रेय आपल्या सर्वांचे लाडके आलेजी देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या समोर विमा कर्मचारी सेना महासंघ सरचिटणीस, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ संघटन सचिव आणि विमा कर्मचारी सेना महासंघ सरचिटणीस सन्माननीय दिनेशजी बोघाडे साहेब, सन्माननीय मंगेशजी कदम विमा कर्मचारी सेना कार्याध्यक्ष आणि न्यू इंडिया ॲश्युरन्स स्पोर्ट्स क्लब सरचिटणीस सन्माननीय मंगेशजी कदम हे मान्यवर उपस्थित आहेत। या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत। या स्पर्धेच्या निमित्तानं शिवछत्रपती अवॉर्डी आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्रा नावर केळकर मॅडम या देखील उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर शिवछत्रपती अवॉर्डी पूजा यादव या देखील उपस्थित आहेत। या उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मोठ्या भारतीय सेवा मंडळाच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत। थँक्यू व्हेरी मच। First of all, ISPL versus Jaipur Pelicans. Both teams keep your teams ready. Coach, manager, please keep your teams ready. ISPL कुठल्याही बक्षीस जर मिळवत असताना तर आज आम्हाला जिंकणं महत्त्वाचं आहे। क्वार्टर फायनल जिंकलं म्हणजे आपण सेमीफायनल पोहोचतो, बक्षिसाला पात्र ठरतो। 1 2 3 किंवा 4 once again again मोठा मोठी कारकीर्द आहे खेळाडूची आपण पाहतो। प्रोबडीच्या एका सेशन मधला हा टॉप रेडर होता। देशातल्या सगळ्या खेळाडूंमध्ये विक्रम यांनी केला होता। जवळपास 260 पॉइंट्स या खेळाडूला होते। इतका महत्वाचा मोठा खेळाडू, महान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना ही लढत एकदम काटेकी टक्का बिग फाईट होणार यात काही शंका नाही। गर्दी क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज बंड्या मारुतीच्या या क्रीडांगणावरती 3 सामन्याचा सुपर टॅकल ऑन त्यामुळे आपण या स्वरूपाची असणार क्रीडारसिक पकड आवडली असेल तर टाळ्या होत जाऊ एकदा कडक। क्या बात है। अप्रतिम प्रयत्न या गोलच्या पाय नरेंद्र कंट्रोल आहे, सुमित सांगवाल आहे, नितेश कुमार आहे, अर्जुन जयस्वाल असे महत्वाचे असणारे मोरे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण साऊथ सेंट्रल कडून पाहतो। दुसऱ्या बाजूला आपण पाहत असताना मैदानात आपण ज्याला पाहतो जर्सी नंबर 6 अर्जुन मेवाडिया एशियन गोल्ड मेडलिस्ट आहे, वर्ल्ड कप से गोल्ड मेडलिस्ट, दमन दिल्ली से प्रो कबड्डी स्टार सुरजीत नरवाल, भरत भुट्टा, रिकू शर्मा, नितीश कुमार, रोहित पवार, हिमांशु आणि प्रियांक चांदे असे असणारे खेळाडू इतर देवी कडून आपण पाहतो। दोन्हीकडे ऑन पेपर आपण जर बघितलं तर चांगले प्रो कबड्डी स्टार्स क्या बात है। नवीन स्ट्रॅटेजी या मॅचेस मध्ये फक्त पॉइंट्स नाही बघत, आपण स्किलफुल पॉइंट बघतो। टॅलेंट पूर्ण बंड्या मारुतीची स्पर्धा आणि त्या प्रकारचा सुरेख प्रयत्न या ठिकाणी या मैदानावर आपण पाहतो। अप्रतिम असं स्टार्ट या स्पर्धेच्या निमित्तानं सतीश कान्हा आणि गेलं विकास महत्वाचा खेळाडू सुमित सांगवालला आपल्याला सांगू दिलंय जर्सी नंबर 10 विपी योगाचा असणारा कॅप्टन आपण पाहतो। इंडियन रेल्वेचा गोल्ड मेडलिस्ट रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू सुमित सांगवाल अप्रतिम करणार। राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अर्जुन मेवाडी एशियन गोल्ड मेडलिस्ट, वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट, टाळा होतं मित्रांनो। दमन दिल्लीचा सुरजीत नरवाल आपल्या इथे चढायसाठी खूप मोठं रत्न आहे कबड्डीच्या क्षेत्रात भारताचं। भारतीय कबड्डीसाठी खूप मोठं योगदान देणारं व्यक्तिमत्व आहे। स्कोर प्रतिता नरेंद्र कंटोला चांगले बिग फाईट होणार काही शंका नाही। मोठी असणारी रत्न कबड्डीशी निगडीत या मुंबापुरीला आपण पाहिलेले आहेत। महाराष्ट्रासाठी दिली, देशासाठी दिली, अनेक छत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते। सचिन नरवाल अभी न्यू मोबाइल लीड करणारा खेळाडू आहे। दोन असा चौकार प्रताप
संचितापा आक्रमणासाठी एक नेत्रदीपक अशी स्पर्धा, डोळ्याचं पारण फेकणारी स्पर्धा महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात सुवर्णाच्या नोंद व्हावी असा अप्रतिम स्पर्धा. मुंबईकर काळा होऊन जाऊ द्या, कळा यायला अप्रतिम प्रयत्न आपण पाहतो. दोन्ही संघटनेचे 24 खेळ आहेत. मंडळाच्या मागे ठाम पडून उभे असणारे ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा पण या ठिकाणी संपन्न करतोय ते सन्माननीय आमदार आदरणीय सुनील शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण स्पर्धा आयोजित करतोय. खूप मोठा असणारा सहकार्य स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या सुनील शिंदे साहेबांचं आहे आणि अत्यंत नेत्रदीपक भव्य दिव्य असं आयोजन बंड्या मारुतीच्या माध्यमातून आपण पाहत असताना मात्र युपी योद्धा रोहित पवार एकाकी पकड करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. या सुनील साहेबांचा ऑफेन्सिव्ह डिफेन्स दोन्ही माणसांच्या खेळाडूंच्या विचारावर आपण पाहिले नेत्रदीपकाचं प्रदर्शन या लोकच्या भारतामध्ये काही साऊथ सेंटर रेल्वे मोठा करिश्मा दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो चांगले असणाऱ्या या लढतींचा आपण विचार करतोय. दोन्ही संघात असणारे कोच देखील तितक्याच महत्वाचे. टॅश करण्याचा प्रयत्न 3 पॉइंट्स बोनस आपण या बाजूला आपण पाहतो. चांगली लढत या ठिकाणी मॅनेजर असणारे मुर्गानंदन ज्युनियर एशियन गोल्ड मेडलिस्ट मलेशियाच्या स्पर्धेमध्ये सध्या साऊथ सेंट्रलला आपण पाहतो. कारण त्या उपांत्यफेरीच्या 2 महत्त्वाच्या लढती आणि मेगा फायनल आपण पाहणार आहोत. दमदार प्रयत्न त्या बाद आहे आपण पाहतो. भरत हुड्डा हा तेलुगू टायटन्स जर्सी नंबर 1 चेस नंबर 1 या स्पर्धेबद्दल पाहिलं तर या मोर्चानं प्रत्येक सामन्यामध्ये नेतृत्व प्रदर्शन केले आपण अत्यंत महत्वाचे जे मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे असणारे जे क्रीडारसिक येतात ते आपण गॅलरीमध्ये आपण बसूया. आपल्यासाठी असं व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. प्रेमाची विनंती आपल्या असेल 3 बाजूला आपण गॅलरी केल्या त्याचबरोबर व्यासपीठाच्या खाली फक्त खेळाडू चांगली स्ट्रॅटेजी आपण पाहतोय. प्रयत्न दमदार पाहतोय. चांगलं टीम कॉम्बिनेशन या ठिकाणी होत असताना साऊथ सेंट्रलच्या माध्यमातून एक पॉईंट घेत आपण पाहतो. तो स्टार्ट आहे आपण पाहतोय बलाढ्याच्या इंडियन नेव्ही या संघासमोर खेळताना साऊथ सेंट्रल याची वेगळी परिभाषा दाखवण्याचा प्रयत्न जो होता स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना या संपूर्ण स्पर्धेचा टेप प्रेक्षेपण पहिल्यावरती युट्यूब चॅनलवरती लाईव्ह पाहू शकतो. आणि या संपूर्ण स्पर्धेचे छायाचित्र स्टील फोटोग्राफी किंवा स्पोर्ट्स फोटोग्राफी आपण दिनेश काळेगावकर यांच्या फेसबुक पेजवरती आपण पाहू शकतो. मित्रांनो ही संपूर्ण स्पर्धा आपण शेअर करा. जास्तीत जास्त संपूर्ण भारतातील धुरंधर खेळाडू या ठिकाणी या सामन्यामध्ये खेळत आहेत. आजचा हा 14 दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस. पहिला क्वार्टर फायनल सामना उपांत्यपूर्व सामन्याला सुरुवात झाली आहे. जो जिंकणार तो उद्या थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. 8 आणि 15 कंट्रोल आक्रमणासाठी आपण पाहत असताना प्रवीण असणारा युवा खेळाडू शिखर अधिक भोग्य असतं. ते जर करायचं असेल तर त्या प्रकारचा पोलीस करून खेळ तुम्हाला करावा लागेल. कारण प्रत्येक पाऊल वर टाकलं की हे जवळ येतं. चढाईतला घामच यशस्वी उंची ठरवतो. आणि आपल्याला जर पुढच्या फेरीत जायचं आहे उपांत्य फेरीत आपलं नशीब वाजवायचं आहे आणि आपल्याला संघाला पुढं न्यायचं आहे तर ते सगळं करावं लागेल. दुसऱ्या बाजूला साऊथ सेंट्रल रेल्वेनं यशात असताना अनेक ठेवलेलं आपण पाहतो.
असणाऱ्या आयोजकांसाठी आम्हाला ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण आयोजित करतोय ते सन्माननीय आमदार आपल्या सर्वांचे लाडके सुनील शिंदे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लागलेलं इतकं सुंदर आयोजन पंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्याचबरोबर मंडळाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेली निमंत्रितांची अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 एकदम परफेक्ट आयोजन. गेले 6 महिने या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठी मेहनत पकड दमदार पद्धतीने होताना या ठिकाणी आपण पाहतो. पकड जर मजबूत असेल तर घसरण्याची भीती राहत नाही आणि यश टिकवायचं असेल तर पकड सैल होऊन देऊ नका हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तो इंडियन नेव्हीच्या माध्यमातून एक चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार आणि ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे ते सन्माननीय सुनीलजी शिंदे साहेब यांचं आगमन होतं. जरा काय होतं सुनीलजींसाठी आदरणीय सन्माननीय सुनील भाऊ शिंदे. या मंडळाचे आदरस्तंभ आणि जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो तेव्हा नाही हा शब्द आम्ही कधीच ऐकलेला नाहीये. आम्हाला सर्वांचे लाडके आमदार सुनील शिंदे साहेब नुकतंच या स्पर्धेत आगमन झालं. बंड्या वतीने म्हणजे तुमच्या स्पर्धेत आहे तुमचा मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय कम्पॅक्ट करण्यासाठी सज्ज आहे. काय घेण्याचा प्रयत्न सर्व होता या ठिकाणी नितेश आपला चांगला कॉन्फिडन्स घेण्याचा आणि आपल्या चमूमध्ये परतवण्याचा या मोर्चा वर साईड. सन्माननीय सुनील भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर जवळपास ऑनलाईन 89,000 प्रेक्षक जोडले होते. दुसऱ्या दिवशी 94,000 प्रेक्षक जोडले गेले. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी आपण जर बघितलं तर 95,000 प्रेक्षक जोडले गेले आणि आजचा असणारा आकडा हा लाखाच्या पुढे जातोय. भारतासह देशातल्या सर्व क्रीडा रसिकांचे आभार मानावे तितके थोडे. पंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने एक मोठी स्पर्धा, भारतातील सगळ्यात मोठी स्पर्धा यशस्वी आयोजन आदरणीय सुनील भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रमुख आयोजन पंड्या मारुती सेवा पंड्या मारुतीचे असणारे असंख्य कार्यकर्ते या स्पर्धेच्या आयोजनासाठी झटतात आणि त्याचं देखणं सुरू आपण पाहतो. प्रयत्न प्रेक्षकांनो गुण जेवढे मिळेल तेवढे टाळ्या वाजवा. बोनस प्रतिमध्ये 4 फक्त 4 टाळ्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद तुम्ही मागे वाजवल्याबद्दल. असणारा हा पाहतोय परत होता सकाळपासून विसर्ज असताना लढवण्याचा प्रयत्न केला आपण पाहतो. अतिशय स्वरूपात महाराष्ट्र दिन आपल्या सर्वांना अभिमानाचा असणारा आजचा दिवस. 105 हुतात्मे या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांचं स्मरण करणारा आजचा असणारा दिवस अर्थात महाराष्ट्र दिन. स्ट्रॅटेजी असेल डावपेच काय असणार कधी येणारा काळ ठरवणार आहे स्पर्धेच्या निमित्त. समजामध्ये पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर साऊथ सेंट्रल रेल्वेनं कमाल केली. 2 तारखेत आपण जर बघितलं तर कम्बॅक करण्याचा प्रयत्न इंडियन नेव्हीचा जरूर आहे. आपण अद्यापर्यंत आपण जर बघितलं तर एक चांगलं सांघिक यश जे आपण म्हणतो ते साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी जरूर आहे.
नरेंद्र कंटोला. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी खूप मोठा खेळाडू आहे. ज्युनियर वर्ल्ड कप बहरीन मध्ये झाली 2025 ला आणि त्यातला असताना वर्ल्ड कप विजेत्याचा सगळ्यात असणारा हा गोल्ड मेडलिस्ट आहे. इंडियन रेल्वे कडून यावर्षी एक खेळाडू आपण पाहिलं. त्या स्पर्धेत आपण जर बघितलं तर अशी मोठी खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला वर्चस्व सिद्ध केला. त्याला आपण स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहिलं. पटकावतीची मानाची प्रतिष्ठेची अत्यंत देखण्या सृजनाची नेतृत्वाची स्पर्धा. पवार प्रयत्न दमदार चांगली चपळाई तर जरूर दाखवताय. ज्या पकडीमध्ये आपण पाहिलं अप्रतिम असा स्टान्स आहे. हाताची पकड आणि मनाची जिद्द दोन्ही भक्कम असली तर विजय निश्चित असतो असं म्हटलं जातं. दाखवण्याचा प्रयत्न इथं साऊथ सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. नेत्रदीपकाचा प्रयत्न आहे. सुनीलजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित निवडत संपर्क होताना आणि व्यासपीठावरती अनेक दिग्गज ज्यामध्ये शिवछत्रपती अवॉर्डी पुढच्या नवीन क्रीडामंडळ दादरकडून ज्याला आपण पाहिलं 1970-71 ला असताना ज्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला त्या चित्रात आपण केळकर मॅडम आहेत. त्याचबरोबर शिवशक्ती महिला संघाच्या आणि 2024-25 असणारा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पूजा यादव या ठिकाणी उपस्थित. खूप स्वागत आहे. नजर हटी दुर्घटना घटी. काय कमबॅक केला आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं इंडियन नेव्हीनं. साऊथ सेंट्रल कडून सुद्धा वाद होण्याचं म्हणजे काय याला तर म्हणता येतं. आयोजन असावा तर असं असावा, सामना असावा तर असा असावा. निश्चित डोळ्याचं पारलं फेटाळी लढत आपण पाहतोय. पैसा वसूल मॅच आपण पाहताना साऊथ सेंट्रल रेल्वे आणि इंडियन नेव्ही यांच्या दरम्यानचा बिग फाईट. शेवटी अनुभव महत्वाचा असतो. या ठिकाणी सुरजित नरवाल स्वतः सज्जक मैदानात तळ ठोकवत समोरचा असणारा संघ साऊथ सेंट्रल रेल्वे कशा पद्धतीने कमबॅक करणार या स्पर्धेतील महत्वाचा असणारा खेळ आहे. 11 वर्षांनी नरेंद्र कंटोला आपण पाहतोय. इंडिया भारतीय सेवा मंडळाची स्पर्धा आपण पाहतोय. फटाक्यांची असलेल्या आता विभागीय आपल्याला अनुभव करण्याचा प्रयत्न दीपकाशी पकड आपण पाहतोय. प्रयत्न आपण होतो. अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं अधिराज्य गाजवताना. यश टिकवण्यासाठी पकड मजबूत असणं तेवढंच महत्वाचं. मनाची पकड ढासळली की तर त्याची खेळातली उंची देखील कमी होते आणि त्यासाठी तो कन्सिस्टन्सी ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. एक नेत्रदीपकाचं प्रदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं. अतिशय सुंदर स्कोर प्रत्युत्तर रोहित तोमरच्या माध्यमातून जाताना जरा स्कोरबोर्डकडे बघा आणि टाळा वाजवायचे तेवढं वाजवा. दोन्ही संघाला समान संधी 28-28. अत्यंत चुरशीचा सामना क्लोज फाईट या स्पर्धेत आपण अनुभवत असताना एक इतिहास घडवणारी स्पर्धा. संपूर्ण देशासह आपण देशाच्या बाहेर देखील अनेक दिवस ही स्पर्धा अनुभवत आहेत. मगाशी सांगितलं आकडा 1 लाखाच्या पुढे आहे. आमचे दोन्ही अप्रतिम असे अनाउन्सर्स नेत्रदीपक प्रयत्न मुंबईकर आपण पाहिजे खऱ्या अर्थानं आपण खेळ चांगला वाटला तर निश्चित स्वरूपात आपण मनापासून त्याच्यावरती प्रेम करतो आणि गाडी होती ते प्रत्येक दिवशी आपण दाखवलेलं आहे. नक्कीच आपण
दोन मोठे नाव बघतोय नरेंद्र कंडोल आणि आयन लोचक पण आज 10 नंबरचा कॅडेट कंडन आज सुद्धा चांगली कामगिरी करत आहे वारावर पलटवार या ठिकाणी 28 आणि 29 अप्रतिम प्रयत्न आपण ठेवला स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय once again Sumit Sangwan is on fire. आपण स्पर्धेच्या निमित्तानं नशिबाचा कौल खुलाच्या बाजूनं यात काही शंका नाही एवढं चांगल्या बिग फाईट्स खऱ्या बंड्या मारुतीची असणारी स्पर्धा यशस्वी झाली यात काही शंका नाही तमाम मुंबईकर या मंडळावरती मनापासून प्रेम करतात मी मगाशी बोललो अद्यापर्यंत आपण नुसतं खेळतो असं नाही आणि व्यावसायिक क्षेत्रात आपण खेळाडू देखील दिले फक्त आमच्या मंडळाचा आम्ही विचार करत नाही डिलाय रोडचा विचार करत नाही अख्ख्या मुंबई ठाणा टाळ्यांचा वर्षा होताना या पगडीसाठी रोचक काम केलं जात आहे परिश्रम कधी हार न मानण्याची जर जिद्द असेल तर आपण ऑफेन्स आणि डिफेन्स हा वरचा ठेवला तर ती कन्सिस्टन्सी ठेवता येते इकडे गोलंदाजीत आपण सहज करू शकतो मोठी एक चूक होते कॉर्नरची आपण पाहत असताना ट्रॅकमधून सुटताना आपण गाडी नितीश कुमार आहे आणि फलाय बादचा आणि आपण कंपाक्ट करताना पुन्हा एकदा साऊथ सेंट्रल रन पुढे चालू सामन्यात यशाचा बाजीगर कोण या चालू सामन्यात जो विजेता संघ असेल तो आपण काढणार आहोत पहिल्या उपांत्य फेरीसाठी दाखल होणार आहे आणि दोन्ही संघ एकदम तोडीसतोड आहे एखाद्या फायनलसाठी लढत या ठिकाणी आपण पाहतोय त्या क्वार्टर फायनलच्या या लढतीमध्ये भारताच्या विविध राज्यातले अनेक खेळाडू आपलं नशीब आजमावण्यासाठी या मुंबापुरीमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख स्वरूपात 5 लाख आणि चषक ओके त्याच्यावरती कोण नाव कोण येणार काय ठरवतात आपण आपण पाहतोय नवीन हँडल्स काढण्याचा प्रयत्न राहिला या एका रोचकचा पटना फायनल्स स्टेपिंग आपण पाहतोय पॉझिटिव्ह अप्रोच आहे आपण पाहतोय अगदी सहजगत्या एक चांगलं फुटवर्क फ्लेक्सिबिलिटी दाखवताना आणि हेच जे प्रोफेशनल आपण जेव्हा कबड्डी खेळतो तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि सगळे मुली खेळाडू आपापल्या पद्धतीनं आपला अप्रोच दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना भड्या भारतीच्या मैदानामध्ये क्या बात है हिमांशुलाही आपण कॉम्बिनेशन टॅकल बघितली चांगली पकड पाडण्याचा प्रयत्न नेत्र दीपक पकडी आपण पाहतोय आता मात्र आपण बहुतेक विचार केलेला दिसतो आम्ही ऐकणार नाही कारण तरी देखील मैदानात आपण जर बघितलं तर जोपर्यंत सुरक्षित नरवाला आहे तोपर्यंत सामन्यात असणारं चित्र बदलू शकतो अशी क्षमता जरूर आहे मोठी चूक कॉर्नरला ज्या ठिकाणी आपण पाहतो रिपू शर्मा नाईक ऑफ न्यू मुंबई बुद्धिचातुर्याचा खेळ साहसाचा खेळ गदी काव्याचा असणारा खेळ म्हणून कबड्डीकडे आपण पाहिला जातो क्रीडा देखील या सामन्याचा आस्वाद घेऊया आपले सगळे सहकारी प्रेमाची विनंती असणार व्यासपीठाच्या समोर पुन्हा विनंती केली जाते बॅनरला टेकून उभे असणारे बाहेरच्या स्टेपचे क्रीडा असेल टेकून नका प्लीज जरा पुढे बसून आपण या सामन्याचा आस्वाद घेऊया सगळे दिग्गज मंडळी आमचे रिवाडी सुरजित नरवाल क्या
बात है अय्या मोर्चा अप्रतिम कामगिरी युनिवर्सिटी स्कोर 4 पॉइंट्स टू साउथ सेंट्रल गर्ल बॅक आपले इरादे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला मुलाला आपला आंतरराष्ट्रीय बलचा दुसरे जात जितेश शिरवाडकर उद्या काय करण्याचा प्रयत्न सर्व होता पंचांचे चाणक्य आहेत आपण पाहतो नेतृत्वाचा प्रयत्न सर्व त्या ठिकाणी केला होता सर्व आहे या मॅच चल रहा है एकदम झकास मित्रांनो टाळ्या कमी पडत होतं मला नक्कीच माहिती आहे गेल्यावेळची पब्लिक गावाला गेली पण ही पब्लिक सुद्धा आपली कबड्डीची पब्लिक आहे मुंबईची पब्लिक आहे आपल्या महाराष्ट्राची पब्लिक आहे एकदा जोरदार टाळ्या होत्या म्हणजे एवढं ओरडल्यानंतर तुम्ही गाणं वाजवणार चला ठीक आहे हो ठीक आहे यांना नावाचा इतक्या टाळ्या आलाय ना मुंबईकर मनापासून ब्रेक करतात त्या कबड्डीवरती आपण पाहतो चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं साऊथ सेंट्रल 40 इंडियन नवी 30 10 गडाच्या आघाडी साऊथ सेंट्रल कमबॅक शेवटच्या 5 क्षणामध्ये 5 मिनिटांमध्ये काही घडू शकतं हा खेळ कबड्डीचा आहे एखादी सुपर रेड आली पुन्हा कमबॅक करू शकतं मात्र आज अय्या लोचकनं काय काम केलं आपण पाहतोय त्या समर्थ साथ तुम्ही सांगवाचे आहे नरेंद्र कंट्रोलाचे आहे एक एक पॉइंट घेण्यात आपल्या गुरुताई आपला सर्वच खेळण्याचा प्रयत्न झाला पहिल्या उपांत्य फेरीसाठी कोण पात्र होत आहे अद्यापर्यंतचे इरादे स्पष्ट दिसत आहेत नागवांची आघाडी दिसते ती साऊथ सेंट्रल परत होता त्या फक्त टायटल्स ये पाहून असं एक पिक्चरचं डायलॉग आठवलं कि टप्पड़ से डरने लगता सांप प्यार से लगता है अशी एक पकड होती प्यार से नहीं थोड़ा टॅकल से फटके से डर लगता है हेच मित्रांनो एक जबरदस्त सामना आपण या ठिकाणी पाहतो होतो भारतातील 2 मराठी संघ साऊथ सेंट्रल रेल्वे आणि इंडियन नेव्ही 2 मोठे संघ या ठिकाणी बंड्यामध्ये मंडळाच्या या उपांत्य फेरीच्या सामन्याकरिता 41 42 शेवटचे 4 मिनिटं आणि जबरदस्त टॅकल सगळे खेळाचे असणारे बेताज बादशाह भारताच्या कबड्डी क्षेत्रासाठी भरभरून योगदान देणारे असणारे खेळाडू आहेत काय खेळत होऊया शेवटच्या 4 मिनिटांमध्ये असणारा तौल पुलाच्या बाजूला आक्रमण सर्वोत्तम भारत भूटान बचाची किती डोक्यावरती होतात आणि कोणताही गेला असा पॉइंट कमी सांगितलं शेवटच्या 5 मिनिटांमध्ये काय घडू शकतं आता 4 मिनिटं होती आपण बोलतोय शेवटची 3 मिनिटं आहेत शेवटचे 3 मिनिटं कोण जिंकणार यशाचा बाजीगर कोण इतिहास घडवतो साऊथ सेंट्रल की इंडियन नेव्ही आपण पाहत आहोत सामनाची आघाडी जरूर आहे आता ती लीड तोडण्याची क्षमता जरूर आहे इंडियन नेव्ही असं काय पाहत असतात ओके काय होतं बाकी असं आयोजन कोणाचं पाऊल फेटा लढतीचा आपण साक्षीदार भारत भूटा नक्कीच आपल्याला आवडणार एक करतोय समान गुणफलकावरती सुटला पाहिजे सामना समान गुणफलकावरती नक्की तुझ्या अपेक्षा नक्की पूर्ण होतात पण गोल्डन मेडलची देखील आपण अपेक्षा श्वास रोखून धरणार लढत आपण पाहतोय तुम्हाला बीपी शुगरचा जर त्रास असेल तर डोळे बंद करा अत्यंत वेदनादीपक रोमांचक अशा लढतीचे आपण साक्षीदार आहोत
वा काय होणार ड्राय ऑफ इंडियन दबी आपण पाहतो भारत होता मानवच्या दिशेला सरचे आपण पाहतो पॉईंट केला वा समान गुरुवर 41 41 चला मोठे टाळ्यांवर शिट्ट्या वाजू द्या शिट्ट्या अंतिम फेरीच्या सामन्यासाठी आज मॅच आपण पाहतो मुंबईकर या सामन्याचा आपण आस्वाद घेताना जे ऑनलाईन जोडलेले आमचे क्रीडा रसिक आहेत ते देखील निश्चित स्वरूपात पॅक खुश असतात या सामन्यावरती चालू सामन्यातला शेवटचा मिनिट शिल्लक इतिहास घडवणारी असणारी लढत आपण या मैदानात आपण पाहतोय जर शिखरावर पोहोचण्याची इच्छा असेल तर थांबण्याचा विचार मनात येऊ देऊ नका आपला खेळ सर्वांग सुंदर दाखवा आणि उपांत्य फेरीत आपली धडक मारा खिल्लीच्या पावला गेलेल्या चढाईचा खेळाला विजयाला देता येतं दाखवता बघूया भरत फुटा काय करतो त्याचा नाही आपण एक प्रयत्न होतो का की पकड होऊ दे ती साऊथ सेंट्रलच्या माध्यमातून तिथले प्रयत्न आहे बाजीगर ठरला तो सामना एन्जॉय करतायत व्यासपीठावरचे आमचे सगळे पाहुणे देखील सामना एन्जॉय करतायत या गोच्या कपड्याचा सामना थोडक्यात करण्याचा प्रयत्न केलाय का पाहूया मला सगळ्या करण्याचा प्रयत्न होतो का तो परत होता इतिहास घडवणारी लढत महाराष्ट्राचा देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने रूप होणारी लढत सराई म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखण्याची एक सुंदर संधी आहे आणि त्यातून पुढची स्वप्न व्हायची असेल तर सराईच्या देशात